नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसीय शिबिराला आज साईबाबांच्या शिर्डीत प्रारंभ झाला. आज पहिल्याच दिवशी त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी थेट अजितदादांना जोरदार धक्का दिला. भुजबळ साहेब या शिबिराला एकतर आज उशिरा आले. उशिरा आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले की प्रफुल्लभाई पटेल माझ्या घरी 2 तास बसून होते आणि शिबिराला येण्याची विनंती करत होते, म्हणून मी काही काळासाठी शिबिरात आलो आहे. आणि ते वाक्य त्यांचं पुढचं खरं ठरलं, कारण ते जरा वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास शिबिरात थांबले, सत्कार स्वीकारला आणि लगेच आल्या पावली शिबिर अर्धवट सोडून त्यांनी घरची वाट धरली. आता ते घरची वाट धरीत असताना आमचे पत्रकार मित्र दिलीपराव खरात, ते पुण्यनगरीचे आहेत, लोकसत्तेचे सीताराम चांडे, लोकमतचे सचिन धर्मापुरीकर आणि प्रमोद आहेर, आम्ही सर्वांनी भुजबळ साहेबांची जाऊन म्हणजे घरच्या वाटेने घरची वाट धरलेल्या भुजबळ साहेबांना आम्ही जाऊन भेटलो. मी त्यांना विचारलं की भुजबळ साहेब आपण का नाराज आहात? तर ते म्हणाले मी शिवसेनेत होतो. त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे निर्विवाद नेतृत्व होतं, पण तरी आम्ही 10-12 जण एकत्र जमायचो, चर्चा करायचो आणि मग निर्णय व्हायचा. नंतर त्यांनी सांगितलं मी शिवसेना सोडली, पवार साहेबांबरोबर गेलो. पवार साहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा आम्ही 8-10 जण एकत्र बसायचो, चर्चा व्हायची आणि नंतर निर्णय व्हायचा. पण या शिबिरात तुम्ही बघा म्हटले, आता मी अजितदादा पवारांसोबत आहे. या शिबिराची टॅगलाईन काय आहे ते बघा, अजित पर्व. मग अजित पर्व असं जर टॅगलाईन असेल तर मग संपलंच की सर्व. ते त्यांच्या खास शैलीत बोलले. म्हणजे याचा अर्थ असा, अजित पर्व जर तुम्ही टॅगलाईन घेतली तर या पक्षामध्ये फक्त अजितदादा ठरवतात, तोच निर्णय होतो. मला कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नाही, अशा शब्दात त्यांनी थेट पक्षाचं जे शीर्ष नेतृत्व आहे अजितदादांच्या लीडरशिपवरच हल्ला चढवला. त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते गेल्या काही दिवसापासून नाराज आहेत. पण आज त्यांनी थेट आपल्या नेत्यांवरच, म्हणजे ज्याच्याकडे पक्षाची लीडरशिप आहे त्याच्यावरच हा असा हल्ला चढवला. आता बोलण्याच्या ओघात मी त्यांना असं म्हटलं की भुजबळ साहेब, तुम्ही मराठा आरक्षण आंदोलन ज्यावेळेस ऐन भरात होतं त्यावेळेस मनोज जरांगेंसारख्या नेत्याला, जहाल नेत्याला अंगावर घेतलं. त्याच्या उत्तरादाखल भुजबळ साहेब म्हणाले मला त्याची चांगली बक्षिसी मिळाली, हे तुम्ही पाहतच आहात. म्हणजे आज वयाच्या 77व्या वर्षी भुजबळ साहेबांना पुन्हा, म्हणजे सगळ्यात सिनियर लीडर आहेत ते या पक्षातले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते कमालीचे नाराज आहेत, म्हणून त्यांनी आज थेट अजितदादांवर हल्लाबोल केला आणि शिबिर अर्ध्यावर सोडून, म्हणजे तासाभरातच त्यांनी शिबिर सोडलं आणि त्यांनी घरची वाट धरली. आता त्यांच्या या बोलण्यावरून एक अर्थ स्पष्ट होतो की मंत्रिपदाची नावे ज्यावेळेस चर्चिली गेली किंवा निश्चित करण्यात आली त्या बैठकीला भुजबळ साहेबांना बोलवलं गेलं नाही आणि एवढंच नाही तर त्यांना मंत्रिपद पण दिलं गेलं नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की आजचा पहिला दिवस, कालच अशी चर्चा होती माध्यमांमध्ये, ती आजही वृत्तपत्रामध्ये उमटली की भुजबळ साहेब आणि सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे हे 2 नेते आजच्या 2 दिवसीय शिबिराला उपस्थित राहणार की नाही. तर आज धनंजय मुंडे उद्घाटनाच्या 17पर्यंत तर म्हणजे दुपारपर्यंत तर आलेले नव्हते. म्हणजे धनंजय मुंडे उद्घाटन सत्राला नव्हते आणि नाराज असलेले भुजबळ साहेब शिबिर अर्धवट सोडून निघून गेले. आता त्यांनी अजितदादांवर हल्लाबोल केला, मात्र त्यांच्या नाराजीला कितपत अजितदादा महत्त्व देतात हाही एक भाग महत्त्वाचा आहे. कारण दुसरी गोष्ट अशी की जरी भुजबळ साहेब नाराज असले
तरी आपली नाराजी दाखवीत का होईना, ते काही काळ का होईना प्रफुल्लभाई पटेलांच्या निमंत्रणाला मान देऊन काही काळ त्यांनी शिबिरास हजेरी लावली. म्हणजे त्यांनी नाराजीही दाखवली, अजितदादांवर हल्लाही चढवला, पण त्याचबरोबर शिबिराला हजेरी लावताना अद्यापही त्यांनी चर्चेची दारं उघडी ठेवली की काय असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. असं म्हटलं जातं. त्यांची आता भविष्यातली वाटचाल काय असं मी त्यांना ज्यावेळेस विचारलं, ते म्हटले की आता तुम्ही काय करणार? तर ते म्हटले मी त्यांची नेहमीची शैली आहे. तर ते म्हटले आता मी घरी निघालो. म्हणजे हा भाग वेगळा, परंतु ते पुढे काय करतील? ते भारतीय जनता पक्षात जातील की राष्ट्रवादीतच आपली नाराजी दाखवत प्रेशर टॅक्टिक्स म्हणून त्याच पक्षात राहतील, की भाजपचं त्यांना अवतन आहे, केंद्रात मंत्रिपद आहे, ओबीसी लीडर म्हणून त्यांना राज्याच्या राजकीय पटलावर जे काही महत्त्व आहे त्याच्या आधारे त्यांना केंद्रात काही संधी मिळणार आहेत काय, ह्या भविष्यातल्या गोष्टी आहेत. पण आज भुजबळ साहेबांनी थेट शिर्डीत येऊन, पक्षाच्या शिबिरात येऊन, या शिबिराच्या माध्यमातून थेट अजितदादांवरच हल्ला चढवला. ही खरी आजची मुख्य बातमी आहे. तिचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.